केवळ लालबागचा राजाच नाही तर मुंबईतील अन्य सुद्धा महत्त्वाच्या मंडळांचे गणराया हे गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळापूर्वी चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पोहोचलेला आणि या साऱ्या बाप्पांना आता जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ झालेली आहे। हे दृश्य आहेत गिरगाव चौपाटीच्या परिसरातली, चौपाटीच्या अगदीच बाहेरचा हा रस्ता आणि अनेक मंडळांचे बाप्पा हे अजूनही गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचतायत, दाखल होत आहेत। त्याची दृश्य मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांची गर्दी या रस्त्यांवर सुद्धा झालेली आहे। तशीच ती गर्दी गिरगाव चौपाटीवर सुद्धा झालेली आहे। बाप्पाला पाहण्यासाठी, बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ही प्रचंड गर्दी सध्या गिरगाव चौपाटी आणि परिसरामध्ये झाल्याचं आपण पाहतो। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। लालबागचा राजा हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो। सगळी लाईव्ह दृश्य आहेत मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या परिसरातली सगळी लाईव्ह दृश्य। लालबागचा राजा आता समुद्राच्या पाण्याकडे पोहोचतोय। लालबागच्या राजाला त्याच्यासाठी सज्ज असलेल्या तराफ्यावर घेतलं जाईल आणि तो तराफा मग समुद्रात आणखी आत जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। हे आपण दोन्ही दृश्य पाहतोय, एकीकडे लालबागचा राजा आणि समोर दिसत असलेला तो तराफा जो सजवून ठेवण्यात आलाय, तो तराफा लालबागच्या राजासाठी म्हणून सजवण्यात आलेला आहे। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण गिरगाव चौपाटीवरून पाहतोय। लालबागचा राजा आहे, त्याच्यासाठी सजवलेला तराफा आहे, एकीकडे समुद्र आहे आणि एकीकडे गणेश भक्तांची समुद्रासारखी उसळलेली लाट आहे। अशी सगळी लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे जे आपण लालबागचा राजा हा आता समुद्राकडे पोहोचलेला आहे, त्याच्यासाठी सज्ज असलेला नेला जाईल आणि मग लालबागच्या राजाला समुद्रात आणखी आत खोल पाण्यात नेलं जाईल, तिथं लालबागच्या राजाचं विसर्जन। लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर गिरगाव चौपाटीवर। लालबागचा राजा सोबतच मुंबईतील अन्य महत्त्वाचे गणराय गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। लालबागचा राजा हा त्या चौपाटीपासून पुढे समुद्रापर्यंत पोहोचलेला आहे। समुद्रामध्ये लालबागच्या राजासाठी तराफा सज्ज आहे। त्या तराफ्यावर लालबागचा राजा नेला जाईल, तिथून लालबागच्या राजाला समुद्रात खोल नेलं जाईल, खोल पाण्यापर्यंत नेलं जाईल आणि तिथं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। प्रचंड असा गणेश भक्तांचा जनसागर उसळलेला आहे। दृश्य आहेत लालबागच्या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये, चौपाटीच्या अगदी बाहेर असलेल्या रस्त्याचे दृश्य। अनेक गणपती बाप्पा आहेत या परिसरात पोहोचलेले आहेत, तिथून ते गिरगाव चौपाटीवर जातील, समुद्रामध्ये त्यांचं विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाचे लाईव्ह दृश्य लालबागचा राजा आता समुद्रापर्यंत पोहोचलेला आहे। समुद्रामध्ये लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी त्याचा तराफा सज्ज आहे। लालबागच्या राजाच्या तराफाला अतिशय सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याच तराफ्यावर लालबागच्या राजाला नेलं जाईल। त्यानंतर हा तराफा समुद्रामध्ये आणखी आत जिथे खोल पाणी आहे तिथपर्यंत नेला जाईल आणि तिथं मग लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। या सगळ्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर या क्षणी पाहतो। गणपती बाप्पा आहेत, मोठ्या संख्येने आलेले गणपती बाप्पांचे भक्त आहेत, गणेश भक्त आहेत। उधळलेला गुलाल आहे, उधळलेला रंग आहे जो भक्तांच्या शरीरावर आपल्याला पाहायला मिळतोय। भगवे झेंडे आहेत, भगवे ध्वज फडकवले जात आहेत। हे सारं काही आहे ते बाप्पाला निरोप देण्यासाठी, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी। मात्र हा सगळा उत्साह एका क्षणात कमी होतो आणि डोळ्यात पाणी येतं। तो क्षण म्हणजे गणरायाचं विसर्जन करण्याचा क्षण। बाप्पाला आज निरोप दिल्यानंतर
थेट 1 वर्ष वाट पाहायची असते की बाप्पा पुन्हा एकदा भक्तांमध्ये येईल, बाप्पा पुन्हा एकदा 10 दिवस आपल्याकडून सेवा करून घेईल, 10 दिवस आपल्याला बाप्पाच्या सानिध्यात घालवता येतील, 10 दिवस बाप्पाचे आशीर्वाद आपल्याला थेट बाप्पाला भेटून घेता येतील। यासाठी पुन्हा 1 वर्ष वाट पाहायची असते। त्यामुळे तो क्षण आता जवळ आलाय ज्या क्षणाला या साऱ्या गणेश भक्तांचे, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे डोळे पाणावणार आहेत, अंतःकरण जड होणार आहे आणि कंठ दाटून येणार आहे। कारण 10 दिवस आनंदात गेले, 10 दिवस बाप्पाच्या सानिध्यात गेले, त्यानंतर मागचे 20-22 तास सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड उत्साह, प्रचंड ऊर्जा, प्रचंड आनंद सारं काही या सगळ्या गणेश भक्तांनी दाखवलं। मात्र बाप्पाला निरोप देतानाचा तो क्षण मात्र अत्यंत कठीण असतो, अत्यंत जड असतो, डोळे पाणावलेले असतात, कंठ दाटून आलेला असतो आणि ऊर भरून आलेला असतो। अशा क्षणी बाप्पाला निरोप देण्याचा क्षण आता जवळ आला। लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर गिरगाव चौपाटीवरून आपण पाहतो, जिथं लालबागचा राजा आता समुद्रापर्यंत पोहोचलेला आहे। तिथून तो तराफ्यावर, तराफा मग समुद्रात, आणखी आतमध्ये खोल पाण्यापर्यंत आणि मग लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं। लाखो हजारो गणेश भक्त हे सध्या गिरगावच्या चौपाटीवर आहेत बाप्पाला पाहण्यासाठी। आणि गर्दी या सगळ्या गणेश भक्तांनी केलेली आहे। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी असं अनेक महत्त्वाच्या मंडळांमध्ये विराजमान सध्या गिरगाव चौपाटी आहे। लालबागचा राजा तर अगदी गिरगाव चौपाटीपासून समुद्रामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे। आता समुद्रामध्ये जो तराफा तयार आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी, तराफ्यावर लालबागचा राजा नेला जाईल, तो तराफा समुद्रात आत नेला जाईल खोल पाण्यापर्यंत, तिथं लालबागच्या राजाचं विसर्जन। हे दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या गणरायाची, गणपती बाप्पांची दृश्य, गणरायाच्या मूर्तींची। गिरगाव चौपाटीच्या परिसरातून आपण हे लाईव्ह दृश्य पाहतोय। गणेश विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये गणपती बाप्पा पोहोचलेले आहेत आणि गणपती बाप्पांचे भक्त सुद्धा पोहोचले। ही दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जनाची लाईव्ह दृश्य आहेत। लालबागचा राजा सुद्धा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे, समुद्रापर्यंत पोहोचलेला आहे। आता लालबागचा राजा हा तराफा आता लालबागच्या राजाच्या दिशेने जातोय, तो तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठीच सज्ज करण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे, सजवण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर अशी सजावट या तराफ्याला करण्यात आलेली आहे, फुलांची ही सजावट आहे। या तराफ्यावर लालबागच्या राजाला नेलं जाईल, त्यानंतर हा तराफा समुद्रामध्ये नेला जाईल। समुद्रात जिथं खोल पाणी आहे असा परिसरामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। त्या संदर्भातली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर या क्षणाला पाहतो। 20-22 तासांपासून विसर्जन मिरवणूक मुंबईमध्ये सुरू आहे। मागच्या 20-22 तासांपासून मुंबईच्या रस्त्यांवर हा इतकाच उत्साह, हा इतकाच आनंद दिसतोय। मात्र हा सगळा उत्साह, आनंद अगदी एका क्षणात संपतो आणि डोळे पाणावतात। तो क्षण म्हणजे गणरायाच्या विसर्जनाचा क्षण। आता लालबागच्या राजाचं अवघ्या काही मिनिटांमध्ये विसर्जन केलं जाणार आहे। त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ही पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कायम आहे। मागचे 22-1 तास होऊन गेलेले आहेत पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन, अजूनही उत्साह कायम आहे। डीजे कुठे वाजवला जातोय, कुठे ढोल ताशा पथकं सज्ज आहेत, कुठे बँड पथक आहे, कुठे गुलाल उधळला जातोय, कुठे रंग उधळले जात आहेत। मात्र या सगळ्यातून आपला उत्साह, आपला आनंद, आपली ऊर्जा दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न गणेश भक्तांचा आहे। हे दृश्य पुन्हा एकदा मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, जिथं लालबागच्या राजाला त्या तराफ्यावर नेलं जातंय आणि हाच तराफा लालबागच्या राजाला घेऊन खोल समुद्रात जाईल।
तिथं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीच्या परिसरात पोहोचलेला आहे. अगदी समुद्राच्या पाण्यापर्यंत लालबागचा राजा पोहोचलेला आहे. आता जो तराफा सज्ज करण्यात आलेला आहे त्या तराफ्यावर लालबागचा राजा नेला जाईल. लालबागच्या राजाची मूर्ती नेली जाईल आणि मग खोल समुद्रामध्ये हा तराफा जाईल. तिथं लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जाईल. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर थेट प्रक्षेपण.